समाचार अब तक, सत्य का साहस। छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातल्या सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचं रत्नागिरीत लोकार्पण। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचे पाऊल पुढे, मोदींच्या हस्ते लवकरच भूमिपूजन। 1.5 तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार। पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पौषवारी तयारीचा घेतला आढावा। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला कोकण दौऱ्यापासून सुरुवात। लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आवाहन। शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट, वर्षा बंगल्यावर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। जाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांना ग्रॅमी पुरस्कार। महेश गायकवाड यांचा उपचारांना प्रतिसाद, श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट। नदीपात्रामध्ये जलपर्णीचे राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नवीन पोलीस अधीक्षकांसमोर चोरट्यांचे आव्हान। जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार, 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण। शिरपूर पोलिसांचे यश, 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। भूतपूर्व तेजीच्या शक्यतेवर अर्थसंकल्पाचे शिक्कामोर्तब। शेअर बाजाराची सावध सुरुवात, सेन्सेक्स 72,200च्या पातळीवर। नाशिकमध्ये दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार 3 तासातच अटकेत। सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण। अनोखी जनजागृती व सुरक्षेचा संदेश, आरटीओ इन्स्पेक्टरला लग्नात हेल्मेटची भेट। आरक्षणावरून मराठा ओबीसींचा खेळण्यासारखा वापर, जयंत पाटील यांचं वक्तव्य। सोलापूर येथे कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांचे पुण्याकडे प्रस्थान। सोलापूर येथे अकलूज येथे ट्रॅव्हल दुचाकीची धडक, 2 ठार, चालकाला अटक। बेळगाव येथे शेडबाळ येथे उसाची ट्रॉली उलटून 4 महिला ठार। नाशिक दिंडोरी मतदारसंघासाठी सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांची गरज भासणार। कोल्हापूरमध्ये धारदार शस्त्रांची 25 वार करून तारदाळमधील युवकाचा खून। वैजापुरात अंतिम मतदार यादी जाहीर, तालुक्यात मतदार संख्या झाली 3,07,368। ललित कला केंद्रातील तोडफोडीवेळी कडक कारवाई नाही, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित। झारखंड विधानसभेत चंपई सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाणार। उत्तराखंडमध्ये राज्य मंत्रिमंडळानं समान नागरी कायदा अहवाल केला मंजूर। बऱ्याच दिवसांपासून उपाशी, माणसानं खाल्लं मांजरीचं कच्चं मांस, केरळमधील घटना। भंडारा येथे सिजेंटा कंपनीमुळे शेतकरी आर्थिक संकटात, शेती पिकांचं 5 लाखांचं नुकसान। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला 1 कोटीचा दंड, आरबीआयची कारवाई। नव्या कळपात गेल्यापासून लांडग्यांच्या भूमिकेत, राऊतांची अजितदादांवर टीका। उद्धव ठाकरे यांनी साधला बारसू रिफायनरी विरोधक आंदोलकांशी संवाद। मला पब्लिसिटीची गरज नाही, निधनाच्या अफवेनंतर ट्रोल करणाऱ्यांना पूनम पांडेनं दिलं उत्तर। पुण्यात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाची उपाध्यक्षाला लाथाबुक्क्यांनी मारहाण।